नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर सुयोग दादा आणि सुप्रियाताई आहेत। तर आपण गेल्या वेळेचा जो एपिसोड होता श्रीपाद सेवा मंडळ मधला त्याचा आपण पुढे कंटिन्यू करतो आहोत। त्यावेळेला सुयोग दादाने सांगितलं होतं की काही पुस्तकं रेकमेंड केली होती की ज्या पुस्तकं वाचून आपण थोडंसं आणखीन अध्यात्मामध्ये आणखीन थोडीशी पुढची प्रगती करू शकतो। ही पुस्तकं बहुतेक परमपूज्य श्री सद्गुरू मामासाहेब देशपांडे आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी दोघांनी लिहिलेली आहेत। तर आता आपण दोघांकडनं थोडंसं आणखीन जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार दादा, आपण गेल्या वेळेला बोलणं झालं होतं की श्रीपाद सेवा मंडळ याच्यामधली जी पुस्तकं जी आहेत वाचण्यासाठी कुठली घ्यायची विकत, आता आपण त्याच्याबद्दल जरा तुम्ही थोडंसं सांगा। खरं तर तुम्ही ह्या मुलाखतीच्या दरम्यान असा प्रश्न केला होता की समजा एखाद्याला काहीच कशाचीच कल्पना नाही आहे, मंडळाबद्दल काही माहिती नाही आहे, संप्रदायाबद्दल फारशी माहिती नाही आहे आणि अशी व्यक्ती दारात उभी आहे, तर त्याला तुम्ही काय सांगाल? तर मला वाटतं प्रथम मंडळाची ओळख, आपल्या प्रकाशन संस्थेची ओळख आणि आपल्या संप्रदायातल्या महात्म्यांची ओळख ही पायरी जास्ती योग्य ठरेल असं वाटतं। बरोबर, तुम्हाला काय? बरोबर आहे। ऍक्च्युली असे कितीतरी लोक आहेत की जे ह्या पुण्यातच अनेक वर्ष राहिलेत, आज राहतायत, सिंहगड रस्ता परिसरामध्ये ते कित्येक वर्ष वास्तव्य करून आहेत, पण त्यांना ह्या अतिशय अमूल्य अशा स्थानाची माहितीच नाही। आनंदनगरमध्ये माऊली असं हे एक स्थान आहे की जे दत्त संप्रदायाचं अत्यंत जागृत स्थान आहे। हे स्थान परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराजांनी वसवलेलं आहे आणि मामासाहेब देशपांडे महाराज हे परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री गुळवणी महाराजांचे एकमेव उत्तराधिकारी शिष्य आहेत। त्यांनी ही वास्तू इथे निर्माण केली आणि आता आपण ज्या वास्तूत आहोत ती श्रीपाद निवास ही जी वास्तू आहे तिथेही त्यांचंच मंदिर आहे। त्यांनी जी पुस्तकं प्रकाशित केली त्या पुस्तकांचं जे श्री वामनराज प्रकाशन म्हणून संस्था आहे त्या संस्थेद्वारे जे प्रकाशन होतं त्याचं मुख्य कार्यालय ह्या वास्तूत आहे। आणि आता तुम्ही म्हणता तसं मामासाहेबांनी हे काम कसं पुढे नेलं, कसं हे केलं ते आता आपण थोडक्यात पुन्हा पाहूया। नाही, तुम्ही म्हणजे सद्गुरू मामांनी ही सद्गुरू गुळवणी महाराजांच्या आज्ञेनेच ही संस्था सुरू केली, त्याबद्दल थोडं जास्ती सांगा। ऍक्च्युली दत्त संप्रदाय हा कसं मामांपर्यंत आला ते थोडक्यात सांगते की कलियुगामध्ये पहिले दत्तावतार जे म्हणले जातात ते भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, त्यांच्यानंतर भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्यांच्यानंतर कलियुगामध्ये जे आपण म्हणतो कार्य केलं ते गेल्या शतकातले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज, त्यांच्यानंतर ही परंपरा आली परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री गुळवणी महाराजांकडे, परमपूज्य सद्गुरू श्री गुळवणी महाराजांकडून ही परंपरा मामांकडे आली, मामांकडून ही परंपरा चालवली गेली ती परमपूज्य सद्गुरू मातोश्री शकुंतलाताई आकटे महाराज यांच्याकडून आणि परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री शिरीषदादा कवडे महाराज यांच्याकडून, आणि त्यांच्या बरोबरच आता ताईंचे चिरंजीव परमपूज्य सद्गुरू मातोश्री ताईंचे चिरंजीव परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध दादा हेही या परंपरेचं कार्य सध्या करत आहेत। तर ही जी परंपरा म्हणजे जे दत्त संप्रदायाची वास्तू मी म्हटलं मगाशी की अत्यंत जागृत स्थान माऊली आहे, या माऊलीतून आणि ह्या श्रीपाद निवासातून हे सगळं मोठं कार्य चालतं। ह्या संस्थेचं कार्य मामांपासूनच जे चालत आलं त्याला आपण एक श्रीपाद सेवा मंडळ जे मगाशी तुम्ही म्हणलात ती संस्था, ही संस्था आहे त्याचंच श्री वामनराज प्रकाशन हे एक संलग्न संस्था आहे। म्हणजे मामा म्हणायचे की एखादा पक्षी एकाच पंखाने उडू शकतो का? नाही, त्याला उडण्यासाठी दोन्ही पंखांची गरज असते। तसं एखादा साधक हा फक्त साधनेने पुढे जाणार नाही, त्या साधनेबरोबर त्याला बोधाची पण आवश्यकता आहे। तर तो योग आणि बोध असा दोन्ही प्रकारे घडावा यासाठी ही प्रकाशन संस्था कार्य करते आणि साधकांना उपयोगी ठरावीत म्हणून मामांनी, ताईंनी, दादांनी ही पुस्तकं प्रकाशित करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे आणि ते अजूनही अखंड चालू आहे। तर ते ही संस्था कार्य करते। आणि ती उडणारी पक्षी प्रेमाने आपल्या पिलांकडे जाते, तसं प्रेम हे देखील म्हणजे तिच्या हृदयात प्रेम असतं, तसं ते प्रेम हा देखील योग बोध आणि प्रेम ही देखील एक
एक अंग खूप महत्त्वाचं आहे असे आमचे सद्गुरू सतत सांगत असतात. त्यामुळे साधना करा असं जेव्हा सांगतात तेव्हा ते नेहमी सांगतात अभ्यास पूर्ण करा आणि प्रेमाने करा, हे त्यांचं नेहमी सांगणं असतं. आणि ही पुस्तकं आपण का म्हणजे निर्माण केली की आता सध्याचा काळ जर आपण बघितला तर ऑलमोस्ट इतकी गतिमानता आहे प्रत्येकाच्या आयुष्याला की प्रत्येक जण आपलं काय चाऱ्यापाठी धावणारी मेंढरं असतात तशी प्रत्येक जण उठला की सकाळी आवरलं की आपल्या नोकरीला आणि अन्नाच्या शोधात म्हणतात तसं बाहेर पडतात आणि दिवसभर ह्याच प्रापंचिक व्यवधानांमध्ये माणसं इतकी गुंतलेली असतात की जरी आपण म्हटलं की आपल्याला जो संस्कृतीचा प्राचीन वारसा आहे जो खूप समृद्ध आहे, वेदोपनिषद म्हणा, शास्त्र ग्रंथ, पुराण ग्रंथ या सर्वांचा आपल्याला वारसा आहे, पण हे वाचण्यासाठी जी एक काय म्हणू बौद्धिक धारणाशक्ती लागते ती म्हणा, भाषा सुद्धा मुळात संस्कृत काय मराठीचं सुद्धा सध्या वाचण्याची नाहीये, म्हणजे आता बहुतेक सगळी मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात, त्यामुळे मराठी मुळात देवनागरी स्क्रिप्टच वाचता येत नाही. मला 1 वर्ष लागलं मराठी शिकायला. तर अशा परिस्थितीमध्ये हे एवढं मोठं ज्ञान आहे आपल्याकडे, पण हे आपल्यापर्यंत कसं काय येणार? ह्या तळमळीतून मामांनी हे प्रकाशन सुरू केलेलं आहे की, आणि ते गुळवणी महाराजांच्या आज्ञेने सुरू केले. महाराजांनी मामांना सांगितलं होतं की अशा पद्धतीने आपण हे पुस्तक ग्रंथरूपाने सेवा कार्य असंही चालू ठेवा, आणि मामांनी दादांना सांगितलं आणि ताईंना सांगितलं. आणि आज म्हणजे सांगायला खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की आज कुठलाही नॉन प्रॉफिट बेसिसवर आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा नफा याचा विचार न करता आमची संस्था आज गेली 42 वर्ष हे कार्य करते आणि आज 254 पुस्तकं आमची प्रकाशित झालेली आहेत आणि सर्व पुस्तकं आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट गुणवत्ता असलेली आहेत. त्यातले कित्येक पुस्तकांना पुरस्कारही मिळालेले आहेत, राज्य शासनाचे मिळाले आहेत किंवा विविध संस्थांचे मिळालेले आहेत. आणि आपण गेल्या वेळेला बोलताना काही पुस्तकांचा जरी उल्लेख केला तरी त्या पुस्तकांविषयी फार सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की ती मुळातून तुम्ही पुस्तकं वाचावी हे जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणजे सेल्फ डिस्कव्हरीचा आनंद तुम्हालाही मिळायला हवा, आणि त्याबद्दल थोडंसं सांगू की त्याची उत्सुकता वाढावी, त्याच्यात काय आहे तुम्हाला कळावं एवढ्या पाहिजे तर, परंतु तुम्ही ती मुळातनं पुस्तकं वाचावी अशी इच्छा आहे. कसं माहितीये, मी काही पुस्तकं 4 की 5 पुस्तकं अजूनपर्यंत घेतलेली आहे. आज एक घेतलं. जेव्हा ते पुस्तक वाचायला बसतो तेव्हा परमपूज्य श्री सद्गुरू शिरीष दादा कवडेंचं नॉलेज समजतं. इतकं अफाट लिहिलेलं आहेत गोष्टी, आणि त्या स्वानुभूतीपूर्ण आहेत हे लक्षात येतं. कारण शब्दज्ञान आहे असं वाटत आपल्याला, जसं एखादं गाणं ऐकलं की आवडतं, आपल्याला संगीत जरी शिक्षण नसलं तरी ते आवडण्याचं मुख्य कारण असतं की ते सुरात असतं. त्याप्रमाणे दादांचं म्हणा, सद्गुरू ताईंचं म्हणा, सद्गुरू मामांचं म्हणा, जे लिहिलेलं आहे, लिखित आहे किंवा प्रवचन आहेत, ती ऐकताना आनंद का होतो तर ते खरंच हे रोचका आदमी आहे, हे तिथनं सगळं जाऊन आलेले आहेत, अनुभूती घेतलेली आहे, ते जाणवतं. त्यांनी ग्रंथांचं अध्ययन करून त्यांनी त्याच्यावर मास्टरी मिळवलेलं असं त्यांचं लिखाण नाहीये. त्यांच्या लिखाणामध्ये ते स्वयंभ ज्ञान त्यांच्याकडे आहे हे लक्षात येतं. थोडक्यात म्हणजे अनुभव कसा येतो माणसाला सांगते. अशा आमच्याकडे लोक जे आमच्या त्रैमासिकामध्ये लेख पाठवतात लिहायला, त्यातल्या एका भगिनींनी असं लिहिलं होतं की त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याची खूप इच्छा होती, पण समहाव त्यांचं काही वाचन झालं नाही आणि त्या काही साधक नव्हत्या. त्यांना त्यांच्या ओळखीत कुठून तरी कळलं की दत्त संप्रदायाचे असे एक संत आपल्या भागात येणार आहेत आणि त्यांचं प्रवचन आहे, तर चल बाई तू पण माझ्याबरोबर. अशा 2घी जणी गेल्या. त्यांच्या मनामध्ये इतके प्रश्न होते की हे आपल्याला विचारायला पाहिजे ज्ञानेश्वरीशी रिलेटेड. आणि त्यावेळेला परमपूज्य सद्गुरू, त्यांची दादांची भेट झालेली नव्हती आधी, त्यावेळेला परमपूज्य सद्गुरू श्री दादांनी निरूपणासाठी जो अभंग घेतला होता तो श्री संत जनाबाई महाराजांचा वाचावी ज्ञानेश्वरी हा अभंग होता. डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी. त्या अभंगाचं निरूपण करताना परमपूज्य सद्गुरू श्री दादांनी जे काही सांगितलं त्या सगळ्या सांगण्यातच त्या बाईंना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. म्हणजे त्यांची काही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती, पण त्यांना त्यांचं निरूपणातून त्यांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तसाच अजून एक प्रसंग आहे. नागपूरला एक असंच शिबिर होतं आणि त्यावेळेला सद्गुरू दादांचं तिथे प्रवचन झालं होतं. त्यावेळेला चांगले आपल्या
क्षेत्रामध्ये चांगले अभ्यास असलेले असे एक गृहस्थ साधक नव्हते, तेही सद्गुरुदादांच्या भेटीला आले होते. त्यांनी असे क्रमाने 9 प्रश्न लिहून आणले होते आणि त्यांनी ठरवलं होतं की आपलं नंतर कार्यक्रम झाला की भेटायचं सद्गुरूंना आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारायची. आणि त्यांचाही हाच अनुभव आहे की दादांचं प्रवचन झालं आणि त्याच्यानंतर ते अक्षरशः डोळ्यात पाणी आणून दादांना भेटले की ज्या क्रमाने मी प्रश्न लिहिले होते त्याच क्रमाने मला माझी उत्तरं मिळाली. आता हा अनुभव नाही का, तुम्ही मला सांगा. आणि ज्याला साधना मिळालेली नाहीये अशा व्यक्तीला सुद्धा असे अनुभव म्हणजे खरोखरच ते त्यांचं, आपण जे म्हणतो की हे दत्त संप्रदायातले आमच्या परंपरेतले जे सगळे महात्मे आहेत ते साक्षात दत्तावतारी महात्मे आहेत. त्यांच्याकडे नुसतं म्हणजे ग्रंथ वाचून एखादा माणूस डबल ग्रॅज्युएट डबल PhD करेल, पण त्याच्या सांगण्यातून संयोग म्हणाले मगाशी तसं वाचणाऱ्याला जो एक प्रेमाचा अनुभूतीचा जो स्पर्श व्हायला पाहिजे, जे कम्प्लीट अपील होतं की नाही त्याला काही त्याच्यात शंकाच राहत नाही, अशा पद्धतीचं जे वाङ्मय आहे ते आमच्या कुठल्याही कुठलंही उचला तुम्ही पुस्तक आणि ते वाचा, त्या पुस्तकातून तुम्हाला हा अनुभव 100% येईल. आम्ही आता सुप्रियाताई आणि मी बोलत होतो की आमचा एक ग्रंथ आहे विष्णू सहस्रनाम रहस्य. तर परमपूज्य सद्गुरु दादांचा तो ग्रंथ आहे आणि त्यातल्या एका परिशिष्ठामध्ये विष्णू सहस्रनाम आहे आणि त्याच्यात श्लोक आणि त्या श्लोकांतर्गत जी देवांची नावं येतात त्यांचे अर्थ असं त्याचं स्वरूप आहे. तर एका श्लोकाची सुरुवात अशी आहे की इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट, तर त्यातलं मधलं जे नाम आहे ते अविशिष्ट असं नाम आहे. तर सद्गुरु दादांनी त्याचा जो अर्थ दिलाय तो असा की सर्वांच्या अंतर्यामी जे आहेत म्हणून ते विशिष्ट नाहीत. म्हणजे तो अर्थ वाचून एवढा आनंद झाला की जे सर्वत्र भरून राहिलंय ते विशेष आहे, सर्वत्र भरून राहणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे, पण ते विशिष्ट नाही. म्हणजे फक्त एकालाच कोणाला तरी लाभलं असं नाही, प्रत्येक जीवाच्या अंतराळात ते आहेच. तर अशा प्रकारच्या सुप्रियाताई म्हणलं तसं तुम्ही आमचा कुठलाही ग्रंथ उघडून पाहिलात, सद्गुरु ताईंचा असो सद्गुरु दादांचा असो, तर त्यातनं असा कुठेतरी आनंदाचा क्षण मिळून जातो असा आमचा अनुभव आहे. आणि फक्त साधकांनाच नाही, म्हणजे ती कृपा कशी असते महात्म्यांची की जशी भगवंतांची कृपा सगळ्यांना आहे तशीच सद्गुरु महात्म्यांची कृपा ही ते त्यांना सगळ्याच जीवांविषयी कळवळा असतो. त्याच्यामुळे असं नाही की फक्त एक जेवढे माऊलीत येतात रोज दर्शनाला किंवा जे रोज प्रेमाने काही साधना उपासना करतात त्यांनाच फक्त तो आनंद मिळतो असं नाही. जोही कोणी ते पुस्तक वाचेल त्याला त्याच्यातून हा लाभ नक्कीच होईल. म्हणजे त्या प्रकाशन संस्थेच्या स्थापनेमागची ही उद्दिष्ट जे सुप्रियाताईंनी सांगायला सुरुवात केली ती ही आहेत की त्यातनं काहीतरी बोध व्हावा. आणि म्हणजे मला असं वाटतं की अध्यात्माचं जे साधन आहे दॅट इज द हायेस्ट ह्युमन एंडेवर, आणि अध्यात्माची जी प्राप्ती आहे दॅट इज द पिनेकल ऑफ ह्युमन अचिव्हमेंट, की ह्यापेक्षा जास्ती नाही. आणि हा भाव हे केवळ ही पुस्तकं वाचूनच निर्माण होतो, आपल्या महात्म्यांनी सांगितलेल्या गोष्टींबद्दल विचार करून होतो, त्यांची प्रवचनं ऐकून होतो असं मला वाटतं. आणि ही जी पुस्तकं आहेत तर तुम्ही मगाशी विचारलं तसं की ज्याला काहीच माहिती नाही त्याने असं नाही की जो साधनाच करत असला पाहिजे, ज्याला आपल्या शास्त्र ग्रंथांविषयी किंवा आपल्या भारतीय संत वाङ्मयाविषयी काही जाणून घ्यायची इच्छा आहे त्याने जरी ह्या पुस्तकांचा अभ्यास केला तरीही लक्षात येईल की याच्यामध्ये अगदी शास्त्रोक्त संदर्भ देऊन, म्हणजे ह्याच्यामध्ये वेदांमधले संदर्भ आहेत, उपनिषदांमधले संदर्भ आहेत, योग वासिष्ठातले संदर्भ आहेत आणि मूळ ग्रंथातले मूळ श्लोक उद्धृत करून त्यांचा अर्थ सांगून आपल्या निरूपणाला ते पुष्ट्यर्थक असं त्याचं निरूपण पुढे केलेलं आहे. आणि हे सगळं निरूपण वेगवेगळ्या लेवल्सवरती, म्हणजे आपण म्हणू की एखाद्या शाळेत प्रवेश घेतला तर पहिलीचा विद्यार्थी जे ग्रंथ वाचेल त्याच ग्रंथांची 10वीच्या विद्यार्थ्याने वाचताना सुद्धा त्याला त्याचा एक वेगळा अर्थ लक्षात येतो. म्हणजे त्या आपल्या आकलनात फरक पडतो, ग्रंथांच्या सामर्थ्यात फरक पडत नाही. आपण पहिलीत असताना जे वाचणं असतं त्याच्यामध्ये आपल्याला जे समजतं तेच आपण थोडं मोठं झाल्यावरती आपल्याला त्याचा लक्षार्थ जो लक्षात येतो तोच हळूहळू आपल्याला पुढे गेल्यावर कळतं. आणि हे पण कित्येक जणांना माहिती नाही, जे पहिलीमध्ये शिकवले असतात तेच ऍक्च्युली 10वी मध्ये शिकवलं जातं, ते फक्त कॉम्प्लेक्सिटी वाढलेली असते.
पण त्याच्यामध्ये कसं ते पुस्तकाची कॉम्प्लेक्सिटी वाढली असते. याच्यामध्ये पुस्तक तेच आहे, पण तुम्ही जेव्हा वाचता, जसं तुम्ही एक पिक्चर 4दा बघितला, तुम्हाला 4 वेळा वेगवेगळ्या गोष्टी समजतात, तशी ही पुस्तकं असतात. मी एके ठिकाणी वाचलं की मोती सागरावर तरंगत नाही, याचा अर्थ सागराच्या तळाशी मोती नाही असं धरू नका. तर सद्गुरू दादा, सद्गुरू मामा आणि सद्गुरू ताईंची ही हातोटी होती की विशेषतः आता सद्गुरू ताईंचा संदर्भ म्हणून सांगतो की सद्गुरू ताईंची आपण सुप्रसिद्ध म्हणू, जे आपण खूप वेळा ऐकलेले आहेत अभंग, अशा अभंगांवर पुस्तकं आहेत. तर ह्या अभंगात काही गूढार्थ असू शकतो, ही आपण 100 वेळा ती गाणी ऐकली तरी आपल्या डोक्यात सुद्धा येणार नाही, अशा प्रकारचे विलक्षण थक्क करणारे असे त्यातले अर्थ सद्गुरुताईंनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. म्हणजे ती खरंच मोत्याची उपमा इथे लागू पडते असं मला वाटतं. म्हणजे आता आमच्या प्रकाशनाची जी वेगवेगळी पुस्तकं आहेत त्याचं एक थोडक्यात सॉर्टिंगही म्हणत नाही मी त्याला, पण तुम्हाला असं सांगते की त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी विषयक आहेत, श्री माऊलींच्या अभंगांची निरूपणं अशी पण काही पुस्तकं आहेत, दासबोधाची आहेत, त्याच्यानंतर माऊलींचं समग्रच वाङ्मय म्हणजे चांगदेव पासष्टी आहे, हरिपाठ आहे, अमृतानुभव यांची निरूपणं आहेत. त्याच्या बरोबरीने साधना विषयक दत्त संप्रदायाची जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं आमच्याकडे आहेत. उपनिषद, निवडक उपनिषदांची काही पुस्तकं आहेत, त्यांचे अर्थ करून त्याचा आपल्यापर्यंत म्हणजे आपल्याला समजण्यास सोपं जावं याच्यासाठी मूळ टेक्स्ट आणि म्हणजे मूळ संहिता आणि त्याचं भाषांतर अशा पद्धतीची पुस्तकं आहेत. नाथ संप्रदायाचं म्हणजे गोरक्षनाथ महाराजांची वगैरे ही जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आहेत. आणि ही सगळी पुस्तकं जी आहेत ही यांचा गाभा म्हणजे मामा असं म्हणायचे की दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय यांचं मूळ जे तत्वज्ञान आहे ते मूळ वैदिक तत्वज्ञानच आहे. त्याचा गाभा एकच आहे, त्याच्या उपासना पद्धती फक्त थोड्या फरकाने वेगवेगळ्या आहेत, पण त्याचं जे जिस्ट आहे तेच मामांनी आपल्या ग्रंथांमधून सांगितलंय. म्हणजे त्यांचं सांगणं हे समन्वयात्मक आहे आणि ताईंचं आणि दादांचं सांगणं पण हे असंच समन्वयात्मक आहे. आणि आपल्यासारख्या माणसांना ज्याला संस्कृतचं ज्ञान नाही, ज्याला आपल्या जुन्या प्राचीन ग्रंथांचं ज्ञान नाही, अशा व्यक्तीला हे समजण्यासाठी जो अंतरीचा कळवळा लागतो, जो हृदयामध्ये त्या जीवांबद्दल त्यांचं काहीतरी भलं व्हावं, त्यांना या मार्गाने पुढे जाता यावं, याची जी अखंड तळमळ आहे ती आमच्या सद्गुरू परंपरेमध्ये सर्व महात्म्यांच्या ठाई असल्यामुळे हे ग्रंथ आहेत ते त्यांच्या कृपेने ओतप्रोत भरलेले ग्रंथ आहेत. म्हणजे माऊलींची अशी एक ओवी आहे की शब्द पाठी अवतरे कृपा आधी. त्यांच्या लिखाणामध्ये त्यांचे शब्द आहेत, पण तो शब्द तुम्ही वाचायच्या आधी त्यांची कृपाच तुमच्यापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत येते. म्हणून आपल्याला तो अनुभव येतो, तो जो आनंद मिळतो, तो डोळ्यात जे पाणी येतं किंवा त्याचा जो अर्थ आपल्याला उलगडल्याचा जो आनंद मिळतो ते त्यांच्या कृपेचंच सामर्थ्य आहे. आणि या ज्या म्हणल्या की विविध पुस्तक प्रकार, तर त्याच्यात चरित्रपर असे पण आहेत. म्हणजे आता सद्गुरू मामांच्या मातोश्री त्यांचं चरित्रपर छोटं पुस्तक आहे. आणि एक प्रकारे सद्गुरू मामांच्या चरित्रपर अनेक ग्रंथ आहेत. म्हणजे कशा अर्थाने की साधकांनी आपले विविध अनुभव सद्गुरू मामांच्या संगतीत म्हणा किंवा इतरही वेळेला आलेले अनुभव जे कळवलेले आहेत ते प्रकाशित झाले. ते एक प्रकारे सद्गुरू मामांचं चरित्रच आहे की महात्म्यांचं चरित्र किती आघात असतं हे नेहमी म्हटलं जातं, परंतु हे ह्या बाबतीत सत्य आहे. कारण अक्षरशः हजारो पृष्ठांचं वाङ्मय हे केवळ सद्गुरू मामांच्या आठवणी, अनुभूती, अनुभव अशा याने भरलेले अनेक ग्रंथ आहेत. सद्गुरू ताईंच्याही संदर्भात तसेच अनेक ग्रंथ आहेत. तर ते वाचून देखील सद्गुरू तत्वाविषयी कळतं आणि परंपरेतल्या महात्म्यांविषयीही लक्षात येतं. तुम्हाला माहित नसेल कदाचित किंवा थोडंच माहित असेल एखाद्या वेळेस की काही जण म्हणजे मामा हे इतकं सर्व सद्गुण म्हणजे संपूर्ण असलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मामा निष्णात ज्योतिषाचार्य होते. ज्योतिष सांगत असत, औषध उपचार करू शकत असत. त्याच्यानंतर अध्यात्माचं तर ते साक्षात दत्तावतारीच महात्म्य होते, त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नव्हता. कीर्तन प्रवचन इतकी सुंदर करत असत. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये मामांची त्या काळामध्ये जी कीर्तनं होत असत ती ऐकायला त्या काळामध्ये हजारोंचा समुदाय असे. मामा नित्य म्हणजे आयुष्यभर मामांनी वारी केलेली आहे, त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाशी पण मामा खूप कनेक्टेड होते. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून जर आपल्या लक्षात आलं तर
मामा इतक्या विविध प्रकारे त्यांचा लोकसंपर्क होता की प्रत्येक जण असं, मामा प्रत्येकाला माझेच वाटत असत की अगदी खरं आहे. इतकं प्रेम त्यांच्या ठाई होतं आणि प्रत्येकाला त्यांनी तेवढंच प्रेम दिलेलं. आणि ते भेटले की ते तुमच्याविषयी विचारायचे, तुमच्या नातेवाईकांविषयी सगळ्यांची नावं घेऊन विचारायचे, सगळ्यांची नावं घेऊन. तर आपल्याला वाटायचं हा म्हणजे आपण कोणीतरी आहोत, ह्यांचे विशेष लाडके आहोत असं आपल्याला वाटायचं. किंबहुना एक आठवण आहे सद्गुरू मामांच्या विषयीची. एक भगिनी त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्या त्यांना म्हणाल्या की सद्गुरू मामा, आम्हाला तुमची खूप आठवण येते, तर तुम्हाला आमची आठवण येते का? त्यांचा खूप निरागस भाबडा असा तो प्रश्न असावा. तर त्याच्यावर सद्गुरू मामांनी जे उत्तर दिलं त्यातनं त्यांनी इतकं काही सांगून टाकलं की बघा, ते असं म्हणले की अगं, तुला तुझ्या सद्गुरूंची आठवण काढणे ते तुझं काम, मी माझ्या सद्गुरूंची आठवण काढतो ते माझं काम. म्हणजे त्यांनी शास्त्रोचित उत्तर दिलं, शास्त्रोचित उत्तर दिलं आणि खरा गाभास सांगितला की अखंड आपल्या सद्गुरूंची आठवण काढावी, स्मरण करावं अशा अर्थाने. तर त्यावेळेला ते तसंच वाटायचं की आपल्या नावागावासकट सगळं विचारतायत, आपली चौकशी करतायत, लहान मुलांची लहान मुलांप्रमाणे, मोठ्यांची मोठ्यांप्रमाणे असं असल्यामुळे. आणि हे वैशिष्ट्य परंपरेतल्या सगळ्याच महात्म्यांचं तसंच आहे. सद्गुरू ताईंचंही तेच वैशिष्ट्य होतं की त्या सगळ्यांशी त्यांच्यासारखंच वागत असत. म्हणजे आपल्याला असं वाटेल की आपल्याच लेवलवर येऊन बोलतायत, पण त्यांचं महात्म्य झाकून त्या वागत असत. अक्षरशः आपण थक्क होतो की हे आपल्याला आपल्या घरातल्यांची, काही जणांची जुने बरेच दिवसात भेटले नाही तर नावं आठवत नाहीत, पण या आपल्या परंपरेमध्ये सगळं आणि अगदी प्रेमाने, म्हणजे असं वरवर नाही, सुपरफिशियली नाही, तेवढ्याच प्रेमाने घरातल्या सगळ्यांची आठवण काढून आपल्यातलं एक खून असल्यासारखं. पण तरीही त्यांचं महात्म्य एवढं, त्यांचं मोठेपण एवढं की हे आपल्यासारखे आहेत असं दाखवत असले तरी सुद्धा त्यांनी त्यांचं कार्य, त्यांच्या सद्गुरूंची सेवा म्हणून जेवढं करता आलं तेवढं अक्षरशः म्हणजे काय म्हणतो, सतीचं वाण हातात घेतल्यासारखं त्यांनी त्यांचं कार्य, स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या कुठल्याही वैयक्तिक गोष्टींकडे काहीही लक्ष न देता केवळ सद्गुरूंची सेवा म्हणून हे काम केले. मामांनी सुद्धा इतक्या हर तऱ्हेच्या सगळ्या साहित्यामध्ये मामांचा संचार आहे. मामांनी काव्य लिहिलंय, कथा लिहिल्यात, नंतर काय म्हणतो आपण मंत्रविधान लिहिलेलं, माऊलींचं जे त्यांनी नाटकं लिहिली, नाटक लिहिलंय, चरित्र लिहिलंय, ते जर वाचलं, ओवीबद्ध चरित्र पण लिहिलंय, ओवीबद्ध चरित्र आहे आणि नाटक लिहिलंय, आणि 4 अंकी माऊलींच्या जीवनावर फार सुंदर नाटक लिहिले. ते वाचलं की असं वाटतं की ह्यातल्या घटना आपण कुठेही वाचलेल्या नाही. म्हणजे साहित्याच्या सगळ्या प्रांतांमध्ये त्यांनी संचार केलेला आहे. हजारोनी प्रवचनं झालीत त्यांची, म्हणजे अक्षरशः त्याची पुस्तक रूपाने फार थोडी उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्ष त्यांनी निरूपण माऊलींच्या ओवींवर इतकी केलेली आहेत की तेवढी सगळी त्या काळात मीडियाचं एवढं हे नसल्यामुळे उपलब्धही नाहीत, पण एवढी मोठी वाङ्मय सेवा मामांनी केलेली आहे. आज दादांची सुद्धा 100हून अधिक एकट्या दादांची पुस्तकं आमच्या प्रकाशनाची प्रकाशित आहेत. ताईंनी माऊलींच्या कित्येक, फक्त माऊलींच्या नाही, ज्ञानेश्वर महाराजांच्याच नाही, माणिकप्रभू महाराजांच्या अभंगांवरती, तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती, एकनाथ महाराजांच्या अभंगांवरती ताईंची इतकी रसाळ प्रवचनं आहेत. एकदा ताईंची आणि लता मंगेशकरांची अमेरिकेला भेट झाली होती. म्हणजे कुठला तरी मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला लताबाईंना तिथे बोलवलेलं होतं आणि ताईंनाही तिथे बोलवलं होतं, पण तिथल्या काहीतरी नियोजनात काहीतरी थोडासा हे असेल, ढिसाळपणा असेल. लताबाई एकट्याच मंचावर बसल्या होत्या आणि त्यांना अटेंड करायला तिथे कोणीच नव्हतं आणि त्याने वैतागल्या आणि त्या स्टेजवरून खाली उतरल्या. समोर पहिल्या रांगांमध्ये जे गेस्ट बसलेले असतात तिथे ताई बसलेल्या होत्या. ताई स्वतः उठून त्यांच्याकडे गेल्या, त्यांची विचारपूस केली आणि त्या वैतागल्याच होत्या. त्या म्हणल्या की मला नाही थांबायचं या कार्यक्रमाला. आणि मग ताई ज्यांच्याकडे उतरल्या होत्या, साधक भगिनींकडे, त्यांच्याशी बोलून ताई त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेल्या. आणि मग ताईंशी त्यांचं जे बोलणं झालं त्याच्यात त्यांनी जे अभंग गायलेले आहेत, आपल्याला सगळ्यांना लताबाईंनी गायलेले माऊलींचे अभंग माहिती आहेत, त्या अभंगांवरची ताईंची कितीतरी निरूपणं आमच्याकडे प्रकाशनाची पुस्तकं म्हणून उपलब्ध आहेत. आणि मग ताईंनी त्याविषयी त्यांना सांगितल्यावर त्या इतक्या खुश झाल्या की त्या म्हणल्या, हे मी गायलंय पण मला ह्याचा हा एवढा निगूढ अर्थ आहे हे माहित नव्हतं. तो जो आनंद त्यांनी ताईंना स्वतःसाठी ती सगळी पुस्तकं ताईंना सांगून बोलवून घेतली आणि ताईंनी पण तेवढ्याच तत्परतेने आपल्या प्रकाशनाने सद्गुरूंची सेवा म्हणून, माझी पुस्तकं म्हणून नाही, ही त्यांना पाठवली होती आणि त्याची त्यांच्याकडून मिळाल्याची आणि वाचल्याची पोच सुद्धा आली होती.
म्हणजे ही किती वेगळी गोष्ट आहे. आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात, पण ह्या गोष्टी ऐकल्यावर असं वाटतं की खरंच ही जी सेवा आपल्या सद्गुरूंची सेवा म्हणून हे महात्मे करतात त्याला खरंच तोड नाही. आणि म्हणूनच कदाचित असेल की मंडळाच्या नावातच सेवा आहे, मधला शब्द सेवा आहे, बिकॉज इट्स द कोर व्हॅल्यू ऑफ. आणि श्रीपाद हे जसं मामांचं नाव आहे तसं श्रीपाद हे भगवान दत्तप्रभूंचंही नाव आहे. त्याच्यामुळे ते श्रीपाद सेवा मंडळ हे अत्यंत अन्वर्थक असं नाव आहे आपल्या मंडळाचं. ताई, मला आज मी हे पुस्तक घेतलंय, याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. हा, हे आशाताई बगे आपल्याला माहिती आहेत, साहित्य अकादमीच्या पुरस्कार विजेत्या, आपल्या भारतामध्ये आणि परदेशातही अत्यंत प्रसिद्ध असलेल्या साहित्यिक आहेत. नागपूरच्या आशाताई बगे यांनी मामांवरती कादंबरी रूपाने चक्रवर्ती असं हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये चक्रवर्तीचा फार सुंदर अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे चक्र या ते मुळातूनच वाचावं सगळ्यांनी, पण चक्र ह्याचे सिंबॉलिक अर्थ त्यांनी सांगितलेले आहेत. आणि या सर्व अर्थांची सीमा ओलांडून मामा कसे साक्षात चक्रवर्ती होते, ते कसे चक्रवर्ती सम्राट होते अध्यात्म क्षेत्रातले, आणि काय म्हणू आपण म्हणजे सिंहासनाधी जे आपण राजसिंहासन म्हणतो त्या सिंहासनावर अधिष्ठित असलेले कसे महात्मा होते, याचं ललित वाङ्मयाच्या रूपाने म्हणजे कादंबरी. आजपर्यंत आमच्या प्रकाशनाची सगळी पुस्तकं ही तत्वज्ञानाचं निरूपण करणारी आहेत. म्हणजे थोडक्यात उपासना कशी, साधना कशी आहे, त्याचे प्रत्यक्ष देहावर कसे परिणाम आहेत, शास्त्र ग्रंथांमध्ये त्याचं काय रेफरन्स आहे आणि त्याच्या अनुषंगाने केलेलं स्पष्टीकरण आहे. पण मामांच्या चरित्र ग्रंथही मामांचे आमच्याकडे उपलब्ध आहेत. एक चरित्र सुधा म्हणून आहे आणि ते मामांचं संपूर्ण चरित्र आहे. पण हे कादंबरीच्या अंगाने जे आशाताईंनी लिहिलेलं आहे ते अतिशय सगळ्यांना वाचता येईल असं, ज्यांना अशी अभ्यास करण्याची पुस्तकं वाचण्याची सवय नाही त्या लोकांनी सुद्धा हे जरूर वाचावं. आणि त्या लोकांना ते वाचल्यावरती परमपूज्य सद्गुरू श्री मामांविषयी जी माहिती मिळेल त्याच्यातून त्यांना नक्कीच या संप्रदायाची ओळख करून घ्यावी आणि मामांची ओळख करून घ्यावी अशी इच्छा आहे. आणि इतकंच नाही, ज्यांना सद्गुरू मामांच्या चरित्राची ओळख आहे आपल्या विविध ग्रंथांमध्ये त्यांनाही उत्कंठा वाटेल अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे. ज्यांना माहितीये, कथानक माहितीये, तरीही उत्कंठा वाटते अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अशी पुस्तकं आहेत, हे मी मामांचं एक ब्रॉडर असं हे फक्त फ्रेमवर्क सांगितलं, पण सद्गुरू मामांनी, परमपूज्य सद्गुरुताईंनी, दादांनी जी साधना आम्हा सगळ्यांना दिलेली आहे, तर ही साधना करताना आपण साधना तर प्रत्येक जण आपल्या आपल्या वैयक्तिकरित्या करत असतो, पण आपल्याला एक चांगलं माणूस म्हणून कसं वागायचंय, चांगला साधक म्हणून कसं घडायला पाहिजे, यासाठी पण आमच्याकडे पुस्तक आहेत. दादांनी लिहिलेलं एक साधना पथप्रदर्शिका म्हणून फार सुंदर पुस्तक आहे. हे साधना पथप्रदर्शिका पुस्तक आहे. त्याच्यामध्ये अक्षरशः टू द पॉइंट एक साधक कसा असायला पाहिजे, त्या साधकाने काय वाचायला पाहिजे, आपल्या परंपरेचे आचरणाचे नियम काय आहेत, आहार विहाराचे नियम काय आहेत, याच्याबद्दल अगदी थोडक्यात आणि मुद्देसूद अशी ही पुस्तिका आहे. म्हणजे ते ऑपरेटिंग मॅन्युअल आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी आपण कुठले ग्रंथ वाचावेत आणि काय करू नये हेही सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर आपलंच आधी समजलेलं नसेल तर अजून इतर तिसरं काहीतरी वाचायला जाऊ नये. ते वाचून फक्त काय होतं, आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो, आपला बुद्धिभेद होतो, हे खरं का ते खरं. जे मुळातलं आहे ते नीट कळून घ्या आणि मग दुसरं काहीही वाचा, मग ते तुम्हाला कळेल आणि त्यातलं आणि ह्यातलं खरं काय आहे हेही कळेल. पण ज्याला काहीच माहिती नाही त्याने ह्यातलं अर्धवट आणि त्यातलं अर्धवट असं वाचू नये, हेही त्यांनी तेवढंच परखडतेने सांगितलेलं आहे. असं हे एक खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यानंतर परमपूज्य सद्गुरू सौ ताईंची अजून खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सुरुवात करणाऱ्या व्यक्तींसाठी साधना पाथेय आणि साधना सर्वस्व अशी 2 पुस्तकं आहेत. या पुस्तकांबद्दल पण आपण सांगू शकतो. हो, मग आपण गेल्या वेळेला बोललो होतो की सद्गुरुताईंची भाषा सोपी आहे, पण खरं तर अध्यात्माची एक स्वतःची परिभाषा असते आणि योग्य तिथे प्रसंगानुरूप सद्गुरुताई ती परिभाषा वापरतात. पण त्यांचं वैशिष्ट्य आणि खुबी अशी की त्यांनी काही ठराविक संकल्पना, आपण कॉन्सेप्ट्स म्हणू तशा अध्यात्मातल्या निवडक अशा संकल्पना घेतल्या आणि आम्ही आता सुप्रियाताई आणि मी बोलत होतो एखादी स्टार्टर किट असावी किंवा सर्व्हायव्हर किट असावी, अशा पद्धतीने त्यांनी त्या संकल्पना व्यवहारातल्या भाषेत त्यांनी त्या मांडल्यात. आणि याचा अर्थ फक्त सर्वसामान्य जनांना
आवडेल असंच नसून अगदी विद्यावाचस्पती लेव्हलला असेल त्या व्यक्तीलाही त्या पुस्तकातनं तितकंच मिळेल. आपण जे सुरुवातीला बोललो तसं. तर त्यांनी त्यांचं त्याच करू जाणे, त्यांनी त्या सर्वसामान्यालाही कळेल आणि अभ्यासकालाही कळेल अशा पद्धतीने ही दोन्ही पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि नावच यथार्थ आहे, पाथेय आणि सर्वस्व. म्हणजे तुम्ही एकदा साधना पथाला लागलात की ते तुमचं साधना ही सर्वस्व कशी होईल अशा पद्धतीची ही दोन पुस्तकं मार्गदर्शक आहेत. तसंच ताईंनी लिहिलं स्वामी तनया, हे खूप सुंदर पुस्तक आहे. परमपूज्य सद्गुरू ताईंनी हे मामांच्या मातुश्री परमपूज्य सद्गुरू पार्वती देवी देशपांडे यांच्या चरित्राचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मातुश्री पार्वती देवी म्हणजे त्यांचा जो काळ आहे तो 19व्या शतकाचाही अलीकडचा काळ थोडा, की त्या काळामध्ये एकूणच भारतातलं वातावरण, पारतंत्र्याचा काळ होता आणि त्या काळामध्ये आपल्याकडची जीवनशैली कशी होती या संदर्भात सुद्धा एक स्त्रियांच्या काय म्हणतो वागण्या ह्याच्यावरती खूप मर्यादा होत्या. त्यांना घराबाहेर पडता येत नसे, त्यांना शिकवलं जात नसे. तर त्या काळामध्ये सुद्धा मामांसारख्या महात्म्यांना घडवण्याचं कार्य, मामांचे वडील खूप लवकर गेले, तेही दत्त संप्रदायाचे खूप मोठे विभूतिमत्व होते. कारण मामांसारखा अवतारी महात्मा ज्यांच्या पोटी यावा असे आईवडीलही तेवढेच पुण्यवान आणि पुण्यश्लोक असले पाहिजेत. तर ते खरोखरच दोघं जण तसे होते, उभयता मातुश्री पार्वती देवी आणि दत्तोपंत देशपांडे. त्यांनी मामांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर एकटीने सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन अत्यंत धैर्याने आणि अत्यंत शांतपणे त्या काळामध्ये, आजच्या काळात जर कोणी केलं तर त्याला नवल नाही, पण त्या काळामध्ये त्यांनी जे धैर्य दाखवून अत्यंत कुशलतेने मामांचं, म्हणजे मामा म्हणायचेच की मला जे घडवलंय ते माझ्या आईंनी घडवलेलं आहे. आणि त्याच मामांच्या सद्गुरू होत्या पहिल्या, म्हणजे त्या साक्षात अक्कलकोट स्वामी महाराजांची तनया, म्हणजे स्वामी महाराजांनी त्यांना लहानपणी मांडीवर घेतलं होतं, त्यांचं माहेर अक्कलकोटचं. आणि ते म्हणायचे की ही आमची पोर आहे. आणि स्वामी महाराजांकडून त्यांच्या वडिलांना, म्हणजे मातुश्रींच्या वडिलांना आणि मातुश्रींच्या वडिलांकडून मातुश्रींना अशी ही संप्रदायाची दीक्षा झालेली आहे. आणि मातुश्री पण साक्षात अधिकारी होत्या. तर त्यांच्याकडून मामांना पहिला अनुग्रह झालेला आहे. म्हणजे त्या मामांच्या मातुश्री होत्या, तशा सद्गुरूही होते. अशा उभय रूपाने त्यांनी मामांना घडवलं. आणि त्यांचं चरित्र मामांच्याच कन्या असलेल्या परमपूज्य सद्गुरू सौताईंनी लिहिलेलं आहे. आणि एका रात्रीत लिहिलंय हे चरित्र. म्हणजे सोपं नाही हे, की जरी पुस्तक छोटं दिसलं तरी सुद्धा त्या पुस्तकाचा कंटेंट इतका मोठा आहे की ते जर वाचलं आपण तर आपल्या लक्षात येईल की त्या पुस्तकाचं सामर्थ्य काय आहे. आणि खरोखरच वाचणाऱ्याला त्या पुस्तकातून जो लाभ होतो तो ते मूळ पुस्तक वाचून घ्यावं असाच आहे. ह्या स्वामी तनया मामांच्या मातुश्री ह्या पुस्तकाचा आता उल्लेख केला. साक्षात अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मांडीवर खेळलेले आहेत आणि त्यात त्यांना म्हणायचे की ही आमची पोर आहे. मामांच्या आईंचं चरित्र मामांच्या कन्येने लिहिलेलं आहे, मातुश्री ताईंनी लिहिलेलं आहे. आणि पुस्तक खरंच अफोर्डेबल आहे. म्हणजे हे पुस्तक तुम्ही स्वामी तनया 40 रुपये फक्त. नाही, कारण सांगते, आमच्या प्रकाशनाचं कुठल्याही पद्धतीने काय म्हणू आपण, बाजारी सोडाच अडसर ठरू नये, नाही, कुठल्याच रूपाने आमचा कमर्शियल व्ह्यूज नाहीये. म्हणजे ज्याला एखाद्याला पुस्तक विकत घेणं परवडणार नसेल तर त्याला आमच्या संस्थेकडून ही पुस्तकं फ्री सुद्धा दिली जातात. आणि नंबर ऑफ पेजेस बघितले तर तेवढं 40 रुपये काय, 60-70 रुपयाचं पुस्तक आहे. पुस्तकाची किंमत बघून पुस्तक कोणी खाली ठेवू नये. फक्त 200 रुपयाला विकलं जातं. आज तुम्ही बाहेर अशा पुस्तकाची किंमत बघाल तर ही 700-800 रुपयाच्या कमी नसते. पण किंमत सोडूनच घ्या, किंमत हा आमच्यासाठी म्हणजे आमच्या सद्गुरूंसाठी त्याचा इश्यूच नाहीये. म्हणजे फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संप्रदाय म्हणजे तत्वज्ञान पोचावं आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा लाभ करून घ्यावा, एवढी एकमेव तळमळ आहे ह्या सगळ्या कार्यामध्ये. ताई ते पुस्तक दाखवा ना आता तुम्ही. ह्याचं नाव आहे हरिनाम संकीर्तन प्रक्रिया आणि सामर्थ्य. याच्यामध्ये नाम भगवंतांचं घेण्याचं, म्हणजे अगदी नामाच्या रिलेटेड कुठलीही उपासना असेल किंवा कुठलाही तुमचा प्रश्न असेल तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील. आणि असं न विचारता, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात आलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या पानात मिळेल, ही सगळं त्याच्यात कंटेंट आहेच आहे. की मूळ निर्बीज नाम म्हणजे काय, सबीज नाम म्हणजे काय, निर्बीज नामात
चा काय अर्थ होतो, त्याचा सबिज नाम घेतल्यावरती काय, त्या उपासनेचा काय लाभ होतो, त्याची गरज का असते, सद्गुरूंकडून नाम घेण्याची आवश्यकता का असते, या दोन्ही नाम घेण्याच्या मध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी. आणि अशा पद्धतीने तुम्ही ती उपासना करत गेलात तर तुम्हाला होणारा जो लाभ आहे तो लाभ यामध्ये त्या ओव्यांच्या आणि अभंगांच्या निरूपणाच्या माध्यमातून परमपूज्य सद्गुरू श्री दादांनी विस्तारून सांगितलेलं आहे. आणि याही ग्रंथाला नुसतं सांप्रदायिक महत्व नाहीये. एखाद्या माणसाने, जो साधक नाही, त्याने सुद्धा जर हे पुस्तक एक अकॅडमिक व्हॅल्यू म्हणून जर बघायला, त्याने अभ्यास करायला गेला, तर ह्या पुस्तकांना एखाद्या PhD लेवलचा जो ग्रंथ असतो ना, त्या ग्रंथाला कशी परिशिष्ट असतात, त्याच्याविषयी पूरक माहिती असणारे कंटेंट्स मागे दिलेले असतात, सूच्या असतात अभ्यासकांना संदर्भ ग्रंथांच्या, त्यातल्या संदर्भांच्या, मूळ प्रकाशनांचे कुठले प्रति रेफर केले त्याच्या, ही सगळी माहिती या ग्रंथामध्ये आहे शेवटी दिलेली. म्हणजे एखाद्याला कुठलाही ग्रंथ म्हणजे आमच्या प्रकाशनाचा अभ्यासाला घेतला तर तुम्हाला त्याही दृष्टीने त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ताई, म्हणजे लिटरली मला देव माझ्यासाठी 50 एपिसोड तर ह्याच्यावरच होऊन जाते. नाही, म्हणजे या पुस्तकात अगदी सर्वसामान्यपणे आपण म्हणतो आम्ही नामस्मरण करतो, परंतु नामस्मरण ह्या शब्दाचाच मुळात आधी अर्थ तिथे त्यांनी सांगितलेला आहे की ह्याच्यात नाम आहे आणि स्मरणही आहे. म्हणजे तोंडाने जाता जाता यांत्रिकपणे नाम घेतलं वाया जात नाही, कारण ते देवांचं नाव आहे, पण नामाच्या जोडीने स्मरणही हवं. ह्या अर्थफोडीपासून हे पुढे सुरू झालेलं आहे आणि ते अख्खा ग्रंथ केवळ नाम ह्या संकल्पनेवर आधारित आहे. आणि सुप्रियाताई म्हणल्या त्याप्रमाणे एखाद्याला नामाविषयी माहिती हवी असेल तर त्याच्यात भरलेली असाच एक 5 ग्रंथांचा एक संच मध्यंतरी परमपूज्य सद्गुरू श्री दादांचेच हे ग्रंथ आहेत. तर हे 5 ग्रंथ, त्याला आम्ही अभ्यास संचच म्हणतो, साधकांनी करायचा जे घेतलं की पहिल्यांदा साधना करायची झाली तर ती कशी म्हणजे कुठे करावी, तर त्याचा पहिला भाग जो आहे त्याचं नाव आहे जो संती वसविला ठाव. अशा ठिकाणी ती साधना करावी की जिथे जो भाग संतांनी वसवलेला आहे. संतांनी वसवलेला म्हणजे असं नाही की तुम्ही देवळातच जाऊन बसा, त्याचा जो गूढार्थ आहे तो काय आहे, माऊलींनी काय, आणि ह्या सगळ्या माऊलींच्या ओवींचे प्रथम चरण आहेत या पुस्तकांची जी टायटल्स आहेत. तर जो संती वसविला ठाव हे माऊलींच्या ओवीतला चरण आहे. तर तो संतांनी वसवलेला भाग कसा असतो, तो साधनेला कसा पूरक ठरतो, त्या दृष्टीने हा पहिला ग्रंथ आहे की अशा ठिकाणी आपण साधनेला बसलं पाहिजे. दुसरा जो आहे तो आहे विषयांचा विसरू पडे. विषयांचा विसर पडे म्हणजे साधना सुरू केल्यावरती, म्हणजे ही माऊलींची ओवी आहे पुन्हा ह्या चरणाने सुरू झालेली, की साधना सुरू केल्यावरती काय घडतं. तर तुम्ही बसलात की एकदा सद्गुरु कृपेने तुमचं सद्गुरूंचं स्मरण झाल्यावरती अंतःकरण एकाग्र होतं आणि तुमच्या मनात असलेले जे विषय आहेत त्यांचा तुम्हाला हळूहळू विसर पडायला लागतो. त्याच्या संदर्भातलं जे निरूपण आहे ते ह्या दुसऱ्या भागात आहे. आणि इथे सुद्धा त्याने विसर पडे का म्हटलंय, विसर पाडा असं म्हटलेलं नाहीये, तुम्ही करा असं म्हटलेलं नसून साधनेतच हे सामर्थ्य आहे की त्याचा विसर पडे, तर ते कसं ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. तिसरं आहे होवावे आसनायसे. आता साधना करणाऱ्या साधकाला एक बेसिक नियम असा आहे की त्याने साधनेला नुसतंच जमिनीवर बसायचं नसतं, त्याने काहीतरी आसन घेऊन बसायचं असतं. ते आसन तुमच्या शरीराची जी मुद्रा होते, तुम्ही ज्या पद्धतीने बसता ते आसन, अशा पद्धतीने आसन या शब्दाचे विविध अर्थ आणि त्यांची सखोल अशी खोड दादांनी करून दाखवली आहे. आणि ते आसन कशा पद्धतीने घातल्यावर तुमची साधनेमध्ये कसं तुम्ही पुढे जाता त्या संदर्भात हा तिसरा भाग आहे. म्हणजे साधनेचं आसन आणि साधकाचं आसन असं दोन्ही त्याच्यात आहे. आणि त्याचे फायदे काय होतात, म्हणजे पारमार्थिक लाभ काय आहे या दोन्हीचा, ते त्याच्यातून कळतं. त्याच्यानंतर आहे अभ्यासाची पाखर पडे. अभ्यास म्हणजे नुसतं टेक्स्ट रिडिंग असं नाही, अभ्यास म्हणजे साधना याही अर्थाने हा शब्द आहे आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करणं याही अर्थाने आहे. आणि त्याची पाखर पडते. पाखर पडते म्हणजे ते तुम्हाला कव्हर करून घेतं. ती काय प्रोसेस आहे ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आसनाची या गाढिका, अशा पद्धतीने तुम्ही, हे त्यातलं 5वं पुस्तक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास करत गेलात तर जो अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने आणि नित्य नियमाने, प्रेमाने जो साधन करतो त्याला होणारा जो लाभ काय आहे तो ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. ह्याला अभ्यास संचच आम्ही म्हणतो, कारण ह्याच्यानंतरचं ह्याच्यातलं एक इंडेक्सचं पुस्तक आहे, म्हणजे 5वं ते सूचींचंच पुस्तक आहे. या 5ही ग्रंथांच्या रेफरन्ससाठी घेतलेले विविध ग्रंथ, जे आपले शास्त्र ग्रंथ, पुराण ग्रंथ, त्यांची परिशिष्टांची एक सूची आहे. त्यातले श्लोक, ओव्या, अभंग यांचे वेगवेगळे, याच्यात नाहीये, ते 5वं पुस्तक आता आणलं नाहीये.
त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. असं हा अभ्यास संच आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी बघा प्रत्येक पुस्तकाची, आंतरराष्ट्रीय दर्जा आहे या प्रत्येक पुस्तकाला तसं म्हटलं तर. खरं तर आपण जर्नलमध्ये एखादा आर्टिकल पब्लिश होतं ना, तशा पद्धतीचं प्रत्येक पुस्तक असतं. आणि काही काही ग्रंथ तर म्हणजे थिसिस असावा तसंच असतं. सुप्रियाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यात सर्व प्रकारचे संदर्भ असतात. कुठलंही विधान आधाराशिवाय दिलेलं नसतं. त्यामुळे ते एखादा प्रबंध असावा, एखादा PhDचा थिसिस असावा, तसंच ते मोठाले ग्रंथ आहेत. आणि तुम्ही पुन्हा म्हणाल की एवढं मोठं कार्य असून सुद्धा हे एवढं लोकांपर्यंत म्हणजे माहिती का नाही, तर त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे कुठल्याही पद्धतीची जाहिरात कुठल्याच प्रकारची केली जात नाही. आमच्या कुठल्या त्रैमासिकामध्ये सुद्धा बाहेरची जाहिराती आम्ही, बाकीच्या तुम्ही बघा मॅगझिन्समध्ये वेगवेगळ्यांच्या जाहिराती असतात. कारण ते एखादं प्रकाशन चालवणं ही खूप सध्या अवघड गोष्ट आहे. ते जाहिराती घेतल्याशिवाय त्यांचं काम. पण आमचा नॉन प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट मेकिंग हा संबंधच नसल्यामुळे आमच्याकडच्या पुस्तकांमध्ये असा जाहिरातीही असत नाहीत. आणि आमच्या प्रकाशनाची इतरत्र कुठे जाहिरात केली जात नाही. साधं आमचं प्रकाशन जे असतं ना, ते सुद्धा आमच्याकडे देवांसमोर पुस्तक ठेवलं नवीन आलेलं की आमच्याकडे प्रकाशन होतं. फीत कापणं, व्यासपीठावर मोठ्या लोकांना बोलवणं, भाषण, असा काहीही आमच्याकडे प्रकार होत नाही. फक्त नवीन आलेला ग्रंथ देवांच्या चरणी ठेवलं की आमच्याकडे प्रकाशन संपतं. ही परमपूज्य सद्गुरू श्री मामांची 2 पुस्तकं आहेत. जे मागच्या एपिसोडमध्ये संयोगदादांनी सांगितलं होतं की कुंडलिनी जागृतीसाठी सद्गुरू कृपेची आवश्यकता. आणि एकदा सद्गुरूंच्या कृपेने कुंडलिनी जागृती झाली म्हणजे तुम्हाला साधन मिळालं की ह्या श्री गुरु कृपेनंतर सुद्धा अभ्यासाची आवश्यकता. म्हणजे तुम्हाला फक्त साधन मिळालं आणि तुम्ही बस साधना न करता बसलात तर चालणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी ते साधन केलं पाहिजे. हे सांगण्यासाठी मामांनी ही 2 पुस्तकं, ही अत्यंत काय म्हणतो पहिल्यांदा वाचावी अशीच पुस्तकं आहेत. ज्याने दीक्षा घेतली त्या व्यक्तीने ही पुस्तकं अगदी सुरुवातीला वाचावीत की त्याचं महत्व काय आहे तेही आपल्याला कळेल. शिवाय अजून एक काय म्हणतो आपण जरा थोडा नाजूक पण खूप महत्वाचा गंभीर विषय आहे की आज आपण म्हणतो अध्यात्माच्या नावाखाली जगामध्ये अनेक गोष्टी चालू आहेत. त्यातलं खरं काय खोटं काय कळायला लोकांना काही मार्गच नसतो. अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आपलं दुकान मांडलेली असंख्य लोक आहेत. पण आपली मर्यादा अशी असते की सामान्य माणसाला त्यातलं काहीच माहीत नसतं. जे काही मोठं गादी बिदी मांडून मोठा मंडप घालून जर कोणी असं काही करायला बसलं तर त्याचं खरं खोटं कळत नाही. पण सद्गुरू दादांनी त्याही संदर्भामध्ये फार सुंदर अशी पुस्तकं शास्त्रांच्या आधारे प्रकाशित केलेली आहे. स्वतः त्याच्यावरती खूप मोठं काम दादांनी केलेलं आहे. ते म्हणजे शक्तिपात योग ऱ्हासाची कारण मीमांसा असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. मुळामध्ये शक्तिपात योग हा काय आहे आणि तो किती म्हणजे ही गोष्ट अत्यंत गंभीर आणि काय म्हणतो अभ्यासाची आहे. आणि ज्यांनी ते कार्य करायचं त्यांची योग्यता किती थोर असते. आणि ह्या योगाच्या नावाचा उपयोग करून सध्या बाहेर काय पद्धतीने त्याचं व्यापारीकरण चाललेलं आहे आणि जे किती चुकीचं आहे या संदर्भात दादांनी हे पुस्तक लिहून अत्यंत परखड ताशेरी म्हणजे त्यांनी ते अक्षरशः फाडूनच खाल्लेलं आहे अशा लोकांना. इतकं ह्या आणि अत्यंत शास्त्रशुद्ध म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर मूळ शास्त्र ग्रंथांचे संदर्भ देऊन त्याचं निरूपण करून दादांनी ह्याच्या संदर्भात हे पुस्तक लिहिलेलं आहे. काही शक्तिपात योगाचा मी थोडासा बेसिक माझ्या प्रकारे अभ्यास सुरू केला की काय बाबा समजून घ्या. मला शेवटी हे कळलं की बाबा हे आपल्या बेताचं नाही. तुम्हाला शक्तिपात मिळाला त्याच्यानंतर खरा तुमचा खडतर प्रवास सुरू होतो. नाही उलट तुम्ही म्हणता ते ठीक आहे की आपल्याला शब्दाचाच अर्थ माहित नसतो. पण शक्तिपात योग साधना जर मिळाली तर तुमचा खडतर प्रवास संपला. तुमचं बोट सद्गुरूंनीच धरलेलं आहे. आता तुम्हाला पण त्याच्यात कितीतरी कडक नियम असतात. नाही काहीच कडक नियम नाही. सद्गुरूंनी तीच तर कृपा केलेली आहे. तुम्ही फक्त त्यांनी सांगितलंय तुम्ही नियमाने साधना करा. म्हणजे मामा तर म्हणायचं की तू फक्त साधना कर तुझं बाकी सगळं मी सांभाळतो. पण तू प्रेमाने आणि नियमाने साधना कर. साधना बुडवू नको एवढंच म्हणायचं. म्हणजे आता त्यांना ज्योतिष सांगायची आणि औषधं द्यायची काहीच गरज नव्हती. ते स्वतः म्हणजे अक्षरशः अखंड अनुसंधानात असायचे. पण तरीही त्याने प्रत्येकाचा कळवळा येऊन जो कोणी त्यांना जे काही विचारेल त्याला त्यांनी त्यांच्या प्रापंचिक प्रश्नात कित्येकांचे स्वतःची पदरमोड करून मामांनी संसार चालवलेले.
कशासाठी? की बाबा तुझं साधनाचा तुला विसर पडू नये, तुझं साधन नियमाने चालू ठेव, बाकी तुझं सगळं मी सांभाळतो. ताईंनी दादांनी पण असंच केलेलं आहे. अनेकांचे संसार ताईंनी दादांनी मार्गी लावलेले आहेत आणि नुसते मार्गी नाही लावले, ते शेवटपर्यंत चालवलेले आहेत. त्याची कुठेही वाच्यता नाही. म्हणजे त्यांनी एवढ्या लोकांचं आयुष्य उभं करून दिलेलं आहे, हे कोणाला माहीतही नाही. त्या व्यक्तीला फक्त माहिती आहे की माझ्यासाठी माझ्या सद्गुरूंनी काय केलंय. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी त्याच्याकडे कोणाकडे त्याचा उल्लेखही केलेला नाहीये. पण तुम्ही जे म्हणलात ना खडतर, ते खडतर वाटायचं काय कारण असतं? तर तुम्ही म्हणतात मग नियम असतात, म्हणजे आपलं जे नैसर्गिक एक वळण आपल्याला, कारण आपली संसाराची साधना झाली आहे ना, तर त्यामुळे आपलं प्रापंचिक वळण असतं. तर ते वळण थोडंसं बदलल्याशिवाय अध्यात्म होऊ शकणार नाही. तर ते वळण बदलायला लागल्यामुळे ते खडतर वाटतं, कठीण वाटतं. पण मगाशी तुम्ही जे पुस्तक पाहिलात की विसरू पडे आहे, तर त्या वळणावरनं तुम्हाला खडतर वाटत असलं तरी नेण्याचं काम नाही. तेच म्हणजे करतात. खरं सांगू का, प्रत्येकाला जेव्हा एखादा माणूस त्यांना प्रार्थना करतो दीक्षा व्हावी यासाठी, त्याच्या मनामध्ये 100 प्रश्न असतात की मला हे जमेल का, रोज मला उठायला जमेल का, रोज मला पहाटे साधनेला बसता येईल का. पण हा प्रश्न जरी असला तरी कुठेतरी मनाचा निश्चय करून, जर मी बाकी 100 गोष्टी, मला लग्नाला जायचं असेल तर मी बाकीच्या 10 गोष्टी व्यवस्थित प्लॅन करते आणि मी लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी तिथे पोहोचते. एवढी धडपड जर मी माझ्या प्रापंचिक गोष्टींसाठी करू शकते, तर मला जे सद्गुरूंनी दिलेलं आहे, आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली की तू नित्य नियमाने रोज 1 तास तरी बसत जा. मग एवढं जर सांगितलं तर मी हे का नाही करू? आपण शाळेचा अभ्यास करायचा तरी सुद्धा आपण बाकीच्या 2 गोष्टी ठेवून परीक्षा आहे म्हटल्यावर अभ्यासाला बसतो. आणि जो हे करेल ना, त्याला त्याचा अनुभव येईल, त्याला वेगळं सांगायची, म्हणजे त्याला परत कोणी काही पुढे ढकलायची गरज नाही पडत. त्याला ती सद्गुरूंची कृपाच आतून सुचवते की ह्या गोष्टी तुला करायला लागतात म्हणून, आणि तो करत जातो तशा. हे या पुस्तकांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यात दादांनी अजून एक दीक्षा रहस्य म्हणून पण पुस्तक लिहिलंय की दीक्षा हा आपल्या तंत्र ग्रंथांमध्ये, शास्त्र ग्रंथांमध्ये हा काय आपल्या पूर्वजांकडून आलेला जो साधनेचा वारसा आहे तो काय आहे, हे मुळात ह्याचे ग्रंथांमधले मूळ संदर्भ, त्याचे विविध प्रकार, ते देऊ शकणाऱ्या महात्म्यांची योग्यता किती थोर असते त्यांच्याविषयी, आणि ते कशा पद्धतीने नंतर कार्य करतात ह्या गोष्टी, या संदर्भात दादांनी खूप सुंदर निरूपण या केलं. पुस्तकातलं एक वैशिष्ट्य असं की त्याच्या पाठी एक प्रश्नावली आहे, आणि त्याच्यात ज्यांना अगदी सात्विक जरी कळवळा असला की आपण लोकांचा उद्धार करूया आणि दीक्षा वगैरे ह्याच्या माध्यमातून, तर तुमची तशी तयारी आहे का, ह्यासाठी त्यांनी एक प्रश्नावली दिलेली आहे. ती साधकांना काही त्याचा संदर्भ नाही, कारण साधकांपैकी कोणाला काही दीक्षा द्यायच्या वगैरे नाही आहेत. परंतु तरी देखील दीक्षा हा प्रकार किती व्यापक आहे आणि किती खोल आहे, केवळ त्या प्रश्नांवरून लक्षात येतं. कृपेने ज्यांना असा आदेश झालेला आहे किंवा परंपरेने ज्यांना अधिकार दिलेले आहेत, त्याच महात्म्यांनी करायचं कार्य आहे, ऐरागैराचं कार्यच कामच नाही आहे, हे सांगण्यासाठी ही आणि एक प्रश्नावली आहे मागे त्याच्या सगळ्यात शेवटी. तर या प्रश्नांचा अर्थ जरी कळला ना तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी उत्तर हो किंवा नाही याचं उत्तर द्या असं दादांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. पण कारण ती आपली योग्यताच नाहीये त्याच्यात. आपण वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की हे जे बाहेर भोंदूगिरी चाललेली आहे, कुतूहल म्हणून ती प्रश्नावली जरूर वाचावी. त्याच्यातून आपल्याला सद्गुरूंनी किती सांभाळलंय आणि आपल्याला ह्या काय म्हणतो त्या चुकीच्या मार्गांपासून आपण किती प्रोटेक्टेड आहोत आपल्या सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली, हे आपल्याला ही पुस्तकं वाचल्यावर नक्कीच कळेल. आणि हे एक साधक अधिकार बोधिनी म्हणून एक खूप सुंदर पुस्तक आहे. हे साधकांसाठी आहे, म्हणजे ह्याच्यातही प्रश्नावलीचं स्वरूप आहे, पण इथे मात्र हे साधकांसाठी आहे. म्हणजे साधकांना असं वाटतं की साधना मिळाली, मग आता भराभर काहीतरी प्राप्ती व्हावी, तर ती प्राप्ती का होत नाही अशी शंका येऊ शकते. तर ते अधिकार परत्वे होतं, आणि तो मग आपला अधिकार काय असं जर एखाद्याला वाटलं, म्हणजे आपण मोबाईल ऑन केला की जसं लोकेशन ऑन करतो तसं हे जर वाचलं साधकाधिकार बोधिनी, तर आपली लोकेशन ऑन होते, आपण कुठे होते आपल्याला कळतं. तर ती देखील अशीच प्रश्नावली, आणि ती तर जरूर वाचावी, म्हणजे आपण काय आहोत कुठे आहोत ते बरोबर कळतं. असं एक साधन जिज्ञासा म्हणून पण खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पण सद्गुरु दादांनी वेगवेगळे विभाग केलेले आहेत, आणि त्याच्यात साधकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत
ती संकलित केलेली आहेत. असं हे साधन जिज्ञासा म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये परमार्थ विषयक आहे, साधना विषयक आहे, उपासना विषयक आहे, ज्योतिष विषयक आहे, आहार विहार विषयक आहे. असे वेगवेगळे भाग करून अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये दादांनी या प्रश्नांची उत्तरं, आणि ती सुद्धा सर्व कोणीही वाचावीत, म्हणजे फक्त साधकांनीच वाचावी असं काही नाहीये. कोणीही वाचलं तरी त्यांना या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल असं एक पुस्तक आहे. आपल्या मनात निर्माण झालेल्या जिज्ञासेला अत्यंत समर्पक अशी उत्तरं या पुस्तकांमध्ये आहेत. सद्गुरू मामांचा अशाच प्रकारे एक बोधसुधा नावाचाही ग्रंथ आहे. त्याच्यात देखील म्हणजे ह्या पुस्तकांची तुम्ही जर विषयांची नुसती अनुक्रमणिका बघितली तरी थक्क व्हायला होतं की ह्या इतक्या विषयांमधलं सखोल ज्ञान या संप्रदायातल्या महात्म्यांना आहे. म्हणजे मगाशी सुप्रियाताईंनी उल्लेख केला की मामांना सद्गुरू मामांना ज्योतिषाचं ज्ञान होतं. तर त्याची एक कथा अशी आहे, त्याचा एक अनुभव असा आहे की त्यांना त्यांचे सद्गुरू भेटले ते देखील ह्याच पद्धतीने. म्हणजे त्यांना ते माहीत नव्हते. सद्गुरू गोळवणी महाराजांना प्रथम पाहिलं तेव्हा त्यांना अचानक ते बोलून गेले की यांच्या पंचम स्थानी पत्रिकेत बुधचंद्राची युती आहे. केवळ त्यांना पाहून त्यांनी त्यांची पत्रिका ओळखली. तर ते महाराजांनी ते ऐकलं, त्यांना कौतुक वाटलं, जवळ बोलवलं आणि तिथे त्यांची ओळख झाली. तर असे अनेक विषयांतल्या प्रश्नांची उत्तरं साधन जिज्ञासा म्हणा किंवा बोधसुधा म्हणा या ग्रंथात सापडतात. तसंच एक हृदय संवाद म्हणून पुस्तक आहे. हे सद्गुरू परमपूज्य सद्गुरू श्री दादांचंच पुस्तक आहे. याही ग्रंथामध्ये दादांनी खूप म्हणजे जे विविध लेख या पुस्तकात संकलित केलेले आहेत त्याच्यामध्ये प्राणायामाच्या रिलेटेड एक खूप सुंदर लेख आहे. त्या लेखाचंच नाव असं आहे की रोग निवारण करता प्राणायाम करणे घातक. तर हल्ली बहुतेक आपण बघितलं युट्यूबवर वगैरे तर सगळेजण प्राणायाम करावे आणि काय काय प्रकारे हे करू शकता, याने हा रोग नाहीसा होईल, ते तुम्ही आरोग्य संपन्न व्हाल वगैरे असं. पण सद्गुरू दादांनी हा मूळ प्राणायाम हा काय आहे, तो कशासाठी करायला पाहिजे आणि कशासाठी नाही करायला पाहिजे याच्या संदर्भात खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. जे आपल्याला बाहेर सध्या बघितलं तर सगळेजण रेकी करणारे किती जण आहेत. ती रेकी म्हणजे दादांनी सांगितलंय की प्राणिकच हे आहे, थेरपी आहे, प्रक्रिया आहे. तर ती करू नये. ज्याला तेवढा अधिकार नसेल, सामर्थ्य नसेल तर तो का करावा, का करू नये हे सद्गुरू दादांनी इथे खूप सुंदर सांगितलं. त्याच्यातला गोषवारा असा की प्राणायामाचा उपयोग हा केवळ आत्मोन्नतीसाठी करावा, आरोग्यासाठी करू नये. म्हणजे सोन्याचा गोळा पेपरमेट म्हणून जर वापरला तर त्याचा जसा तो गैरवापर होईल तशा पद्धतीने त्यांनी तो विषय पण अतिशय सविस्तर आणि मुद्देसूद मांडलेला आहे. त्यामुळे पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळातून वाचण्यासारखं आहे. आणि ह्याच्यातही बाकीचे पण लेख जे आहेत ते म्हणजे भक्तराज तंतुकांची एक खूप सुंदर कथा आहे, कथा म्हणजे लेख आहे, किंवा कल्याण स्वामींचा एक खूप म्हणजे अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल की त्यांची आपल्या सद्गुरूचरणी केवढी थोर भक्ती होती, की अशी भक्ती पाहणं सुद्धा म्हणजे ऐकणं तर म्हणजे हे वाचलं तर लक्षात येईल की अरे हे एवढे मोठे मोठे थोर महात्मे होते. आणि त्यांचं चरित्र वाचताना लक्षात येतं की अरे आपले सद्गुरूही एवढेच थोर आहेत, आपल्या सद्गुरूंची त्यांच्या सद्गुरूचरणी एवढीच भक्ती आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी कल्याण स्वामींकडे जायची गरज, आपल्या मामांना बघितलं तरी असं लक्षात येतं की अरे मामांची गोळवणी महाराजांप्रती एवढीच भक्ती आहे, ताईंची आणि दादांची मामांच्या चरणांप्रती एवढीच थोर भक्ती आहे. तर हे असे ग्रंथ वाचले ना की आपल्याला हे जे कळतं की कसं आहे आणि काय असायला पाहिजे, त्यासाठी हे मूळ ग्रंथ वाचावे. म्हणजे ही असं एखाद्याने ओळख करून दिली तर ही वरवरची ओळख आहे, पण ज्याला त्याच्यामध्ये खरोखर आनंद मिळवायचा आहे अभ्यासाचा आणि वाचनाचा, त्याने हे ग्रंथ खरोखर मुळातून वाचावेत. ताई, दादा, थँक्यू. आपण ना आता खाली वामनराज प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये जाऊया. ही पुस्तकं कोणाला हवी असतील ती कशी मागवायची ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अशी आपली 254 पुस्तकं आहेत. इतकी. चला तर आपण आता खाली जाऊया. हा, नमस्कार. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की माऊली जसं दत्त संप्रदायाचं मोठं जागृत स्थान आहे, तर श्रीपाद सेवा मंडळानेच उभी केलेली ही श्रीपाद निवास म्हणून वास्तू आहे, जिथे आज आपण उभे आहोत. तिथे या पहिल्या मजल्यावरती श्री वामनराज प्रकाशनाचं कार्यालय आहे. आपण आता वामनराजच्या कार्यालयात आलेलो आहोत आणि ह्या सौ अर्चना पुजारी वामनराज प्रकाशनाच्या व्यवस्थापिका, आणि त्यांना मदत करतात सौ सुवर्णा देशपांडे, ह्या ऑफिसचं सगळं काम बघतात. आपलं हे जे श्री वामनराज प्रकाशनाचं ऑफिस आहे हे आनंदनगर सिंहगड रोडला स्वर्णनगरी जवळ आहे. इथे आपले साधारणपणे 250 पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते विक्रीसाठी इथे उपलब्ध असतात.
आणि आपण विविध प्रकारे ह्या पुस्तकांची ऑर्डर घेऊ शकता, करू शकता, पुस्तकं ऑर्डर करू शकता. आपल्याकडे आपलं वेबसाईट आहे, वेबसाईटच्या मार्फत पण तुम्ही पुस्तकं ऑर्डर करू शकता, किंवा आम्हाला तुम्ही जर फोनवर संपर्क केला तर फोनवर संपर्क करून सुद्धा तुम्हाला आम्ही पुस्तकं पाठवू शकतो. हे वामनराज प्रकाशनचं आपण जे देऊळ आहे ते माऊली आहे. हो, हे आहे हे श्रीपाद निवास जे आहे तिथे खालच्या पहिल्या मजल्यावरती, खाली तळ मजल्यावरती परमपूज्य सद्गुरू श्री मामांचा पूर्णाकृती पुतळा आहे, तिथे मूर्ती आहे आणि त्यांचे नामसमाधी मंदिर आहे, म्हणजे त्यांच्या पादुकांचा तिथे प्रतिष्ठापना झालेली आहे. तर हे खालच्या मजल्यावर मंदिर आहे. पहिल्या मजल्यावरती प्रकाशनाचं कार्यालय आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर 2 हॉल्स आहेत. पहिला हॉल जो आहे तो साधना कक्ष म्हणून आहे, तो परमपूज्य सद्गुरू मामासाहेब देशपांडे सभागृह म्हणतात. आणि त्याच्यावरती जो हॉल आहे तेही असं सभागृह आहे मोठं, ते परमपूज्य सद्गुरू शकुंतलाताई आगटे सभागृह आहे. अशी 4 मजल्यांची प्रशस्त वास्तू आहे ही आपली. आता ताई ऑर्डर कशी करायची जरा सांगा ना. आपल्याकडे ऍक्च्युली आपला मोबाईल नंबर आहे. आपल्याला मोबाईल नंबर सांगते मी, 9322683824. या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही पुस्तकांची रिक्वायरमेंट मागवू शकता. आणि पुस्तकांसाठी तुम्हाला वामनराज प्रकाशनाचं ऍक्च्युली आपलं वेबसाईट पण आहे. ते वेबसाईट जर तुम्ही रेफर केलं तर त्या वेबसाईट मार्फत पण तुम्हाला पूर्ण त्याची व्यवस्थित माहिती मिळू शकते आणि तुम्ही पुस्तकं आपली ऑर्डर करू शकता. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपण पेमेंट मोड्स वापरतो. आपण अक्रॉस द काउंटर सुद्धा सेल करतो आणि आपल्याकडे जीपेद्वारे डिजिटल मीडिया मार्फत पण आपण हे पेमेंट मोड आपले अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला जी पुस्तकांची रिक्वायरमेंट असेल ती आम्हाला जर व्हॉट्सअप थ्रू मिळाली तर आम्ही तुमचे कुरिअर चार्जेस किंवा काही असतील, परगावी समजा असेल तर ते ऍड करून तुम्हाला पुस्तकं योग्य वेळेत पाठवू शकतो. दुसरं सांगायचं, पुस्तकं इकडेच घ्यायची असतील, इकडे येऊन घ्यायची असतील तर मग ऑफिसचा टायमिंग काय असतो? आपल्या ऑफिसच्या वेळ साधारणपणे सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 आहे आणि रविवारी हे ऑफिस कार्यालय बंद असतं. पण माऊली मठामध्ये आपले हे वामनराशी पुस्तकं विक्रीसाठी आठवडाभरही उपलब्ध असतात. फक्त तिथे सुद्धा वेळ अशी आहे की सकाळी 8 ते दुपारी 12 आणि 4 ते संध्याकाळी 8. जर हे पुस्तकं दाखवा ना आणि तुमच्या टीमची ओळख करून घ्या, यांची ओळख करून दिली. या दोघींची, या विशाखा पटवर्धन, या वैजंती सप्रे, आम्ही सगळे मिळून इथे व्हॉलेंटिअरिंग करतो. साधारणपणे सगळेजण आपल्या आपल्या वेळेप्रमाणे इथे येतात आणि पुस्तक विक्रीसाठी आणि हे सगळं कार्यालय जे आहे ते सगळं सेवाभावी रूपानेच हे सगळेजण काम करतात, मदत करतात. ह्या विषयानुसार ह्या पुस्तकांचा मी हा असा एक डिस्प्ले मांडलेला आहे, ज्याच्यात विविध सद्गुरू दादांनी केलेल्या काव्य रचना आहेत. नंतर माऊली वाङ्मय आहे, नंतर स्तोत्र आहेत, सद्गुरू मामांचे चरित्र स्वरूप असलेली पुस्तकं आहेत. आपल्याकडे विविध विषयांमध्ये पुस्तकं ट्रान्सलेट केलेली आहेत. कानडी पुस्तकं पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. हिंदीमध्ये केलेले आहेत, इंग्लिशमध्ये केलेले आहेत. आणि या सगळ्यांची सविस्तर माहिती तुम्हाला त्या वामनराज प्रकाशनाच्या वेबसाईटवर निश्चित मिळू शकेल. ताई हे सिरीज सांगा ना. हे रूप सुधा परमपूज्य मामांचं ते सप्तखंडात्मक चरित्र ग्रंथ आहे, बृहत चरित्र प्रकल्प म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यामध्ये 2 खंड जे आहेत ते परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या दुर्मिळ फोटोंचे संग्रह आहेत, त्याला श्रीपाद रूपसुधा म्हणतात. परमपूज्य सद्गुरू श्री मामांचं संपूर्ण चरित्र आहे, ते चरित्र सुद्धा आहे. त्यांच्या संदर्भात जे लेख लिहिलेले आहेत साधकांनी त्याला श्रीपाद स्मृती सुद्धा असं नाव आहे. परमपूज्य सद्गुरू मामांनी साधकांना आणि साधकेतर लोकांना सुद्धा लिहिलेली आहे. त्यांची पत्र जी आहेत त्याला श्रीपाद भाव सुद्धा म्हणतात. त्यांच्या मामांच्या संदर्भात साधकांनी लिहिलेले काही लेख आहेत ते श्रीपाद दर्शन सुद्धा आहे. आणि साधकांनी केलेल्या मामांच्या संदर्भातल्या भक्तिपर काव्य रचना आहेत त्याला स्तवन सुद्धा म्हणतात. असा हा सगळा मोठा चरित्र सुद्धा प्रकल्प आहे. आपल्याकडे एक साधन जिज्ञासा म्हणून विशेष पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये सद्गुरू दादांना शिष्यांनी साधकांनी वेगवेगळ्या प्रसंगांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यात त्यांनी शंका समाधान केलेलं आहे. तर त्या सद्गुरू दादांचं असलेले साधन जिज्ञासा आणि ह्या ज्या आता आपण म्हणजे पुस्तकं बघितली मामांची, त्यात बोध सुद्धा म्हणून आहे. ठीक आहे, पण ते त्यांना सांगितलं श्रीपाद बोध सुद्धा म्हणून आहे की ज्याच्यामध्ये सद्गुरू मामांनी शंका समाधान केलेलं आहे. सो
हा बोध सुद्धा इकडे. ते खाली ठेवा. हे जबरदस्त पुस्तक हा, आहे. हे विष्णू सहस्त्रनाम सद्गुरु दादांचं पुस्तक आहे. ते म्हणजे एका वर्षात त्याच्या 2 आवृत्त्या पाठोपाठ झाल्या. आज त्याच्या म्हणजे इतक्या आवृत्त्या, जवळजवळ ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी त्याची नवीन आवृत्ती येते. तसेच हे पण एक अभ्यास दर्शन म्हणून आहे. सद्गुरु दादांनी विशेष करून ज्ञानेश्वरीतल्या 6व्या अध्यायावर म्हणून हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. हे 5 पुस्तकांचा संच आहे आपला हा अभ्यास दर्शन. सुयोग दादा, जेव्हा मी गुरुवारी माऊलीमध्ये गेलेलो संध्याकाळच्या वेळेला, आरतीच्या वेळेला, तिकडे जे म्हटलं जातं ते युट्यूबवरती बघितलं. युट्यूबचं वेगळं आहे, हे पूर्ण वेगळं आहे. याच्याबद्दल जरा सांगा ना. हे श्री दत्तभावांजली म्हणून सद्गुरू मामांचं महाकाव्य आहे. वरवर पाहता ते गुरुचरित्राचं सार आहे असं वाटतं, परंतु त्या प्रत्येक चरणाच्या शेवटी जे तुम्हीचं ना आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे, की हे सगळं करणारे तुम्हीच आहात. अशा अर्थाने तर त्याची कथाही फार सुंदर आहे. 81 साली त्यांना सद्गुरू मामांना समोर साक्षात गुळवणी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराज प्रकट झाले आणि थोरल्या महाराजांनी गुळवणी महाराजांना सांगितलं की यांना प्रसाद काव्य द्या. तर हा काहीतरी एक संकेत आहे आणि आपल्याकडनं काहीतरी घडणार आहे अशा अर्थाने त्याचा अर्थ सद्गुरू मामांनी घेतला. पुढे एका यात्रेच्या ठिकाणी त्यांना त्याची पुन्हा स्मरण झालं. ते जनसेवेत इतके व्यस्त असायचे की हे त्यांच्याकडनं थोडं थोडं राहून घेत गेलं. पण एकदा एका सांगलीच्या कार्यक्रमात अचानक त्यांच्या तोंडूनच दत्तभावांजलीच्या पहिल्या काही ओव्या स्फुरत गेल्या त्यांना आणि मग त्यांच्याकडनं हे काव्य पूर्ण झालं. तर ह्या काव्याबद्दल अनेकांचे अनुभव लोक लिहून पाठवतात की हे वाचल्याने त्यांना जो आत्मलाभ होतो त्याच्याबद्दल खूप लोक लिहून पाठवतात. तर हे छोटंसं काव्य आहे आणि अतिशय रसाळ आणि गोड आहे. तर हे प्रत्येकाने रचलेलं नाहीये, त्यांना ते स्फुरलेलं आहे. आणि महाराज म्हणजे थोरल्या महाराजांचा म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा आणि गुळवणी महाराजांचा पूर्ण आशीर्वाद आहे या काव्याला. त्यांनीच ते त्यांना त्या वेळेला दिलं होतं सिम्बॉलिकली की भावसुधा रस म्हणून दिलं आणि तुम्ही अशा पद्धतीचं काव्य करा अशी त्यांना प्रेरणा झाली. तसंच परमपूज्य सद्गुरू ताईंच्या घरी भगवान नृसिंह जयंतीचा कार्यक्रम होता. त्यावेळेलाही मामांना असंच त्या प्रेरणेचे हे करून दिलं गेलं स्मरण आणि मामांकडून हे अक्षरशः ते स्फुरत गेलेले आहेत. हे 77 ओव्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, त्यांनी कुठलाही असं लिहिण्याचं वेगळं हे न करता, प्रयत्न न करता त्यांच्याकडून हे 77 ओव्या स्फुरलेल्या आहेत. आणि हे इतकं प्रभावी स्तोत्र आहे की जे कोणी ते स्तोत्र वाचतात त्यांना त्यांचे काय म्हणतो आपण म्हणजे प्रापंचिक वगैरेच नाही तर परमार्थात सुद्धा या स्तोत्राच्या नित्यपठणाने आणि वाचनाने खूप लोकांची प्रगती होते असे अनुभव लोक अजूनही कळत असतात. ताई, तिकडे माऊलीमध्ये जेव्हा ते म्हणतात इतकं गोड असतं ऐकायला येतं. खरोखरच ते अक्षरशः अमृत मधुर काव्य आहे. म्हणजे ते अखंड वाचावं आणि अखंड ऐकावं असंच वाटतं, इतकं गोड आहे. धन्यवाद. आतापर्यंत आपण श्री वामनराज प्रकाशनाच्या ग्रंथांची माहिती घेतली. आता त्रैमासिकाबद्दल थोडंसं सांगते. आपल्या प्रकाशनाचं त्रैमासिकही निघतं. त्रैमासिक म्हणजे वर्षातून त्याचे 4 अंक निघतात, माघ, वैशाख, श्रावण आणि कार्तिक. आणि या त्रैमासिकाचा विषय म्हणजे गुरुभक्ती आणि कृपायोग या 2 विषयांना वाहिलेलं हे त्रैमासिक असतं. याच्यामध्ये शक्तिपात योग विषयक सर्वांगीण माहिती देणारं असं प्रवचन असतं, साधकांचे अनुभव असतात, सद्गुरूंच्या कृपेच्या आठवणी असतात, सद्गुरू महात्म्यांच्या चरित्रपर लेखमाला असतात. स्तवन मंजिरी म्हणजे साधकांनी सद्गुरूंच्या चरणांप्रती असलेल्या भक्तीचं काव्य रूपाने केलेलं असं एक भाग असतो. सद्गुरूंनी विविध पारमार्थिक प्रश्नांना दिलेली उत्तरं असं जिज्ञासासारखी काही सदरं असतात. अशा पद्धतीने साधकांना उपयुक्त ठरेल असे विविध कंटेंट्स असलेलं एक 96 पानी पृष्ठसंख्या असलेलं आपलं त्रैमासिक असतं. हे वर्षातून त्याचे 4 अंक निघतात. आपण या त्रैमासिकाची मेंबरशिप घेऊ शकता. साधारणपणे हे एक आपला हा अंक आहे आत्ता आलेला श्रावणाचा अंक आहे. हा आपल्याकडे जे माघ वैशाख असतात ते येऊन गेलेले अंक आहेत. हा आता श्रावणाचा अंक आहे आणि
याचे 10 वर्षासाठी आपण भारतीय असाल, भारतात राहणारे असाल तर 1000 रुपये आपली हे असते, मेंबरशिप असते. आणि भारताच्या बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी ही 10,000 असते. प्रत्येकी तुम्हाला वर्षाला 4 अंक येतात. तुमचा पत्ता आणि हे जर आम्हाला व्यवस्थित कळवलं गेलं तर आम्ही इथनं अंक बाय पोस्ट पाठवू शकतो. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.